मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून झटपट अशी आपे पात्रात बनणारी नानखेट चॉकलेट नानखेट रेसिपी. चला करूया मग सुरुवात आपण. नानखेटला लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, पाऊण वाटी बारीक रवा, अर्धी वाटी पिठी साखर. आता हे सगळं साहित्याला आपण चाळून घेऊ. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, पाऊण वाटी बारीक रवा, हे सगळं आपण एकजीव करून चाळून घेऊ. शेवटी कोको पावडर पण टाकू आपण. ह्याला पण नीट चाळून घेऊ. चांगलं याला एकजीव करायचा. आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून आता एक दुसरं मिक्सिंग बाउल घेऊन त्याच्यामध्ये आपण बारीक पिठी साखर टाकली आपण अर्धी वाटी. याला आपण फेटून घेऊन चांगलं. क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये. परफेक्ट आपलं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण जे आधी केलेलं मिश्रण होतं ते यात ओतून आता याला आधी पॅच्युल्यानं आपण एकत्र करून एकदम हलक्या हाताने आता हाताच्या साहाय्याने याला हलकासा गोळा तयार करून घेऊ. जसं पीठ मळतं तसं नाही का. तुम्हाला वाटत असेल जर गोळा तयार नसेल होते यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तुपामध्ये त्याला सगळं गोळा घोळून घ्यायचा. वाटत असेल तुम्हाला जर गोळा तयार होत नाही तर 1-2 स्पून अजून यात तूप ॲड करायचं. तुम्ही याला कुठला पण आकार देऊ शकता. मी तर पेढ्याचाच दिला कारण की माझ्या मुलांना गोल राऊंड शेपमध्येच आवडतो. हलकंसं याला प्रेस करायचं. तयार आहेत आपले चॉकलेट नानखेट. गार्निशिंग करायला बदामाचे काप किंवा काजूचे काप, तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही डेकोर करू शकता. किंवा जर मग तुम्हाला प्लेन ठेवायचे असतील तर प्लेन पण ठेवू शकता. दिसतात की नाही छान मस्त. चला आता आपण याला बेक करायला घेऊ. गॅस केलाय चालू, याच्यावर ठेवायचं.
तवा. डायरेक्ट आप्पे पॅन नाही ठेवायचं गॅसवरती, त्यामुळं आपली नानखेट जळू पण शकतात. आता आप्पे पॅन ठेवायचा, आता यात ठेवायचे आपले नानखेट. आता याला 15 ते 20 मिनटं असंच बेक करायचं. चला बघूया, आपले नानखेट तयार आहे. बघू शकता. बघू शकता किती छान कलर आणि टेक्स्चर आलेला आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते मी. बघू शकता किती छान झाले. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.